नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, मी राहुल श्रीधर म्हात्रे. एक भूमिपुत्र म्हणून मी सर्व समाजाला आज विनंती करत आहे. येत्या 5 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या सर्वांचे नेते म्हणजेच आपल्या समाजाचे श्री दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी एक मोठं आंदोलन जे आहे, एक शांतप्रिय आंदोलन जे आहे ते भूमिपुत्रांच्या वतीने दिल्ली जंतर मंतर येथे होणार आहे. मी सर्व भूमिपुत्रांनाच नाही तर सर्व समाजाला विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जंतर मंतर येथे जमावे, कारण दिबा पाटील साहेब यांचं योगदान नक्कीच भूमिपुत्रांसाठी तर होतच, पण अवघ्या नवी मुंबईच्या समाजासाठी देखील त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. अशा माणसाचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं ही विनंती सर्व भूमिपुत्रांची पायाभरणी जेव्हापासून चालू झाली आंतरराष्ट्रीय विमानतळाची तेव्हापासूनचीच होती. ती सरकारने मान्य देखील केली, राज्य सरकारने मान्य देखील केली, पण आता तो केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेलेला आहे. पण गेल्या 8-9 महिन्यापासून कोणताही तिथून रिप्लाय आला नाही. म्हणूनच केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हा भूमिपुत्रांचा एक आंदोलन जो आहे तो दिल्ली जंतर मंतर येथे होत आहे. मी सर्व भूमिपुत्रांना विनंती करतो, हा आपल्या संघर्षाचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण सर्वांनी तिथे जमून एक शांतप्रिय पद्धतीने सरकारला जाब विचारूया. आपल्या नेत्याचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला आलंच पाहिजे, यासाठी आपण हक्काने तिकडे जाऊन आपला हा प्रश्न उपस्थित करूया. एवढंच मी बोलतो. येत्या 5 ऑगस्ट रोजी 2026 सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन असणार आहे. सर्वांनी तिथे जमूया, एकत्रित येऊया. जय दिबा, जय आगरी कोळी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे. मी आज एक नगरसेविका म्हणून नाही तर एक भूमिपुत्र म्हणून आपल्या सर्व आगरी कोळी बांधवांना अशी विनंती करू इच्छिते की येत्या 5 ऑगस्टला दिल्ली येथे जंतर मंतरला जे धरणे आंदोलन होणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा. आपले स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव जे आहे ते आपल्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी जी मागणी आहे त्याचबद्दल जो संघर्ष गेले अनेक वर्ष चाललेला आहे त्याचा हा शेवटचा टप्पा आज सुरू आहे. तर आपण माझी अशी विनंती असेल आणि सरकारकडे देखील विनंती असेल की आमची मागणी त्यांनी मान्य करावी. आणि एक भूमिपुत्र आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या स्वर्गीय लोकनेत्याचं नाव मिळालं पाहिजे आणि या संघर्षात आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि सर्वांनी सरकारकडे याकडे मागणी करावी आणि जास्तीत जास्त एकजुटीने एकत्र यावं. धन्यवाद.